इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, होमिओपॅथी ही एक प्रभावी अशी उपचार पद्धती आहे आणि अनेक असाध्य आजारांवर याद्वारे उपचार केले जातात. आज आपल्या स्टुडिओमध्ये याच संबंधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर पल्लवी गद्रे यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मॅडम, आत्ता आपण सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही इश्यूज येतात, म्हणजे उदाहरणार्थ अँझायटी असेल किंवा निद्रानाश असेल, तर यावरती होमिओपॅथीचा उपचार होतो का? नक्कीच होतो. ह्याची मुळात कारणं काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताची आपली जी बदलती लाईफस्टाईल आहे किंवा बदलची जीवनशैली ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये काय झालं आहे की अजून हव्यास आणि एक समाधान नाही आहे कुठंही आपल्याला. त्या सगळ्याचा परिणाम कुठंतरी असा होतो की तिच्याकडं आहे मग माझ्याकडे का नाही, किंवा मला अजून पुढं जायचं आहे, मला अजून. जसं आपण प्रगत होतो आहे किंवा जशी आपली प्रगती होती आहे तितकंच आपण मानसिकदृष्ट्याही खालावलेले जातो आहे, कारण ते मिळवताना जो काही स्ट्रेस आपण स्वतःवर घेतो त्याचा परिणाम कुठंतरी आपल्या झोपेवर किंवा आपल्या खाण्यापिण्यावर, राहणीमानावर होताना दिसतो. ज्या वेळेला आम्ही होमिओपॅथिक उपचार करतो त्यावेळेला आम्ही असं मानतो की ईच अँड एव्हरी डिसीज रिलेट्स टू माइंड. म्हणजे अनलेस अँड अंटिल जर आपलं माइंडच आपण फ्रेश असेल तर आपण आजारी पडत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण खूप छान आहे, आपण बाहेर फिरायला गेलो आहे, आपण अगदी 4 आईस्क्रीम खाल्ले तरी आपल्याला काही होत नाही, पण तेच आपण इथे आहोत, खूप स्ट्रेस आहे किंवा पुढं मला काहीतरी करायचं आहे, तर एवढंच जरी काही निमित्त झालं तरी आपण आजारी पडतो. प्रत्येक आजार हा आधी मनाला होतो आणि मग त्याप्रमाणे आपली बॉडी रिॲक्ट होते. हा विचार जेव्हा आम्ही करतो आणि त्या दृष्टीनं जेव्हा आम्ही त्या पेशंटशी रिलेट होतो किंवा त्या पेशंटची हिस्ट्री त्या पद्धतीनं घेतली जाते, त्यावेळेला असं लक्षात येतं की काय कारण आहे. ह्या एखाद्या पेशंटला जर स्लीपलेसनेस आहे तर कुठल्या कारणामुळे तो स्लीपलेसनेस झाला आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते, म्हणजे कोविडचंच उदाहरण सांगते की कोविडमध्ये असं होतं की इतकी ती सगळीकडे दहशत होती, बाहेर पडायचं नाही किंवा अगदी 1 फुटाचं अंतर, त्याच्यामध्ये खूप लोनलीनेस पेशंटना आला होता. म्हणजे आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण सख्याकडे सुद्धा जात नव्हतो. बरोबर. त्याचा त्याचा परिणाम कुठंतरी इतका प्रचंड मानसिक दबाव. पण काय आहे, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे आपण आपल्याच माणसाला आपण बघू शकत नाही, आपण आपल्याच माणसाकडे जाऊ शकत नाही. ह्या सगळ्याचा परिणाम त्या तरुणावर झाला होता आणि त्यामध्ये त्याला तो इतका डिस्टर्ब झाला होता की मग त्याला ते स्लीपलेसनेस, म्हणजे रात्र तो झोपायचा नाही, तळमळ व्हायची. मग ज्या वेळेला तो माझ्याकडे आला की बाबा मला हा असा होतो की मला झोपच नाही लागत, जेव्हा त्याच्यावर उपचार करताना मला हे लक्षात आलं की त्यानं दिलेली ती हिस्ट्री आणि आत्ता तो त्याच्याशी कसा ॲडॅप्ट होतोय. होमिओपॅथीमध्ये आम्ही हे बघतो की तो पेशंट त्या आजाराला कसा रिॲक्ट होतो किंवा ॲडॅप्ट करतो, ह्यानुसार त्याच्यावर उपचार पद्धती केली जाते आणि त्यातून तो अशा प्रकारे पूर्णपणे बरा होतो. अच्छा. आता याच संदर्भात अजून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्या म्हणजे तारुण्यामध्ये येणारे जे हॉर्मोनल चेंजेस असतात, जी मुलं प्युबर्टीच्या जवळ आहेत, तर आता सध्याच्या काळामध्ये असं बऱ्याच ठिकाणी आपण बरीच उदाहरणं बघतो की एक तर मोबाईलचं व्यसन सगळ्या मुलांना जवळपास व्यसन म्हणण्यापेक्षा ते एक त्यांच्या हातात दिलेलं असल्यामुळे त्याचा त्यांना सवय झालेलीच आहे. बरोबर. तर ते काही मुलांच्या बाबतीत असं होतं की कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय परिणाम झाले तब्येतीवरती, त्यांच्या आरोग्यावरती, आणि त्याच्यावरती काय उपचार करता येतात? नक्कीच. होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी फार सुंदर उपचार आहेत. ह्याला आपण सायबर कॅफे डिसीज म्हणतो, CCD असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये मुलांना असं झालं की तुम्ही म्हणालात तसं की हातात मोबाईल दिल्यामुळे अभ्यासाला तो जरी बसला तरी त्याच्या डोक्यात हेच चालू असतं की मला लाईक्स किती आलेत, मला मेसेजेस किती आलेत, त्याच्यामुळे त्याचं लक्ष त्या अभ्यासात लागत नाही. त्यामुळे तो जो एक कॉन्सन्ट्रेशन डिफिशियंट जो काही आजार आहे तो डेव्हलप होताना आपल्याला दिसतो. ज्या वेळेला पूर्णपणे हिस्ट्री घेतली जाते त्यावेळेला योग्य पद्धतीनं त्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्याला तो कसा बळी पडलाय, त्या मोबाईलचं व्यसन त्याला का लागलं, ह्याच्यामध्ये खूपदा आपल्याला दिसतं की आई वडील दोघंही बाहेर आहेत
त्या मुलाला खेळायला कुणी नाही आहे, आपल्याकडं आयसोलेशन झालं आहे. म्हणजे पूर्वी होतं की आपण एकत्र कुटुंब पद्धती होती, आई बाबा नाही तर आजी आजोबा असायचे, आत्या काका असायचे. म्हणजे अटेन्शन मिळायचं कुणाला अटेन्शन कुणाचं ना कुणाचं तरी त्यांना होतं, किंवा कुणाचं तरी त्यांना वेळ द्यायला कुणीतरी हवं होतं. वयात येणाऱ्या मुलांमध्ये तेच असतं की कुठंतरी आपलं कुणीतरी ऐकावं, आपलं कौतुक करावं. हा जो त्यांच्यामध्ये एक भावना निसर्गतःच निर्माण झालेली असते. आणि ते ऐकायला जेव्हा आई वडील नसतात त्यावेळेला ते मूल न कळत का होईना पण मोबाईलच्या किंवा इतर काही साधनांच्या आहारी जातं. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग तीच सवय त्यांना लागते. आणि जेव्हा होमिओपॅथीत आम्ही जेव्हा हा विचार करून औषधोपचार करतो तर न कळतच त्यांचं त्यातून असं खूपदा दिसतं की तो पूर्वी फार मोबाईल वापरायचा, पण आता नाही, आता त्याची एकाग्रता वाढली आहे किंवा आता तो चांगला कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करतोय. बऱ्याच आईवडिलांची ही तक्रार मला वाटतं असते की मुलांचं लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये. हो, मुलांमध्ये सुद्धा मूड स्विंग्स आता दिसायला लागले, अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा. नक्कीच. तर त्याचे काय रिझन्स असतील असं वाटतं तुम्हाला? खूपदा जेव्हा आपण हिस्ट्री घेतो तेव्हा असं लक्षात आलंय की आपल्याच वाढत्या अपेक्षा आपल्या मुलांकडून. जसं आपण बघतो की एखादं मूल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की काही शाळांमध्ये असं असतं की नो हॉलिडे किंवा नो व्हेकेशन रिवॉर्ड असा एक मी ऐकला परवा. तर परवाच माझ्याकडे एक छोटी मुलगी आली होती, तर तिला काहीतरी सर्दी खोकला असा होता. तर मी म्हटलं एक दिवस आराम करू दे, काही हरकत नाही ना. गेली नाही मॅडम, तिला जायलाच पाहिजे शाळेत. का तर ॲन्युअल फंक्शनला त्यांनी एक रिवॉर्ड ठेवलाय, नो व्हेकेशन की नो हॉलिडे असा काहीतरी त्यांनी, की ज्याच्यामध्ये ज्या मुलानं एकही दिवस सुट्टी घेतली नाही त्या मुलाला तो रिवॉर्ड दिला जातो. न कळत कुठंतरी त्याचं प्रेशर या मुलांवर येतं. आणि आई वडिलांचीही ती अपेक्षा असते की हा अवॉर्ड तू मिळवलाच पाहिजेस. म्हणजे आपण आपल्या अपेक्षा जेव्हा मुलांवर लादतो त्याचं कुठं ना कुठं तरी बर्डन सबकॉन्शियसली ती मुलं घेतात. आणि मग त्याच्यातूनच हे वेगवेगळे आजार आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडीशी आई वडिलांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांच्या मनाचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे. त्या रॅट रेसमध्ये त्यांना धावडवून काय उपयोग नाही का? रिटायरमेंट नंतर सुद्धा असे मूड स्विंग्स त्या लोकांना येऊ शकतात, कारण एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली असते. तर त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर. कारण रिटायर्ड जेव्हा माणूस कामात असतो ते एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. आपल्या सराउंडिंगच्या बाहेर जेव्हा जाऊन आपण एखादं काहीतरी करतो तर ते एक मेडिटेटिंग प्रोसेसच होते. आणि त्याची सवय झालेली असते, त्या एन्व्हायरमेंटची आपल्याला सवय झालेली असते. किंवा जे उच्च पदस्थ आहेत, जे वरच्या लेवलला आहेत, त्यांना एक सवय झालेली असते की आपल्याला सगळे मान देत आहेत, आपलं ऐकतायत, आपल्याला फॉलो करतायत. आणि रिटायरमेंट नंतर हे सगळं बंद होणार असतं. त्यामुळे कुठंतरी तो एक लोनलीनेस की हा जो काही आत्ता मला मान मिळतोय, हे जे काही सगळे मला फॉलो करतायत हे यानंतर करणार नाहीयेत, तर त्याची एन्झायटी त्या पेशंटना येऊन त्यानंतर सुद्धा लोनलीनेस वाटणं, म्हणजे एकटेपणा वाटणं किंवा डिप्रेशन किंवा काहीतरी वेगवेगळे सुसायडल सारखे थॉट्स येणं, असे सुद्धा खूपदा आपल्याला आजार दिसतात. पण योग्य पद्धतीनं त्याची हिस्ट्री घेऊन का असं झालं किंवा त्या व्यक्तीचा त्या रिटायर लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्याचा विचार करून जर औषधोपचार केला तर नक्कीच यातून आपण त्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी मदत करू शकतो. खूप छान. आत्ता तुम्ही जो लोनलीनेस हा शब्द वापरलात तर तो सध्या मला वाटते अनेक पालकांच्या आयुष्यामध्ये येतोय. कारण बरीचशी मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात, तिथनं मग कदाचित ती परदेशात सेटल होतात. मग आपण एक अशी फ्रेज वापरतो की एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. तर हे सुद्धा अनेक घरांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? तेच आहे की काय आहे, पूर्वी आपण एकत्र होतो, आपल्याला छान वाटायचं की सगळी एकत्र आहेत, कुणी ना कुणीतरी असायचं. पण आता काय आहे की आपल्या भावना व्यक्त करायला सुद्धा जर कुणी नाही आहे तर मग ती एक प्रकारची पोकळी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होते. आणि मग त्यातूनच काही ना काही बारीक सारीक तक्रारी उद्भवायला लागतात. मॅडम, आता तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय, तर सध्या जे तुमच्या इथे पेशंट येतात तर प्रॉमिनंटली तुम्हाला कुठले आजार जास्ती प्रमाणामध्ये आत्ता आढळत आहेत? तसं बघायला गेलं तर अगदी सर्दी खोकल्यापासून ते किडनी फेल्युअरपर्यंतचे खूप पेशंट्स आम्ही डे टू डे लाईफमध्ये बघतो. पण बऱ्याचदा जसं आपण मगाशी बोललो की लाईफस्टाईल चेंजेसमुळे जे आजार आता झालेले आहेत, डायबिटीस आहे, PCOD आहे स्त्रियांमध्ये, किंवा किडनी स्टोन आहे, पाईल्स आहे, हे जे काही आजार आहेत हे परत होतात. तर ह्याला सुद्धा कारण असं आहे की उदाहरणार्थ PCODच घ्या तुम्ही. PCOD का होतो? आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही सायकोडायनॅमिक्स नावाचा एक प्रकार आहे. तर जेव्हा आम्ही असं म्हणतो की आम्ही
आजार नाही बरा करत, त्या माणसाला बरं करतो. अच्छा. म्हणजे वी डू नॉट ट्रीट डिसीज, वी ट्रीट मॅन इन डिसीज. ओ. तर त्या माणसाला ती PCOD त्या स्त्रीला का झाला, तर साधं उदाहरण तुम्हाला सांगते की एक मुलगी आहे, तिला घरची जबाबदारी आहे. हल्ली आपण म्हणतो की फार पूर्वीसारखं नाही, 1 किंवा 2 वरच आईवडील मुलं बास करतात. तर मुलगी एकटीच आहे, तिच्यावर आईवडिलांची जबाबदारी आहे. काही कारणामुळे जर समजा घरची परिस्थिती नाही आहे, तर या मुलीला असं वाटतं की मी माझ्या आईवडिलांना चांगलं लाईफ द्यायचं आहे मला, तर त्यांना चांगलं लाईफ देण्यासाठी ती संघर्ष करते. तर मग कुठंतरी हा स्त्रीत्वाचा जो एक नकार आहे ना, PCOD कधी डेव्हलप होतो? PCOD म्हणजे काय की प्रॉपर स्त्रीबीज तयार होत नाही, किंवा एकाच वेळेला चांगलं स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे ओव्ह्युलेशन प्रॉपर होत नाही, त्यावेळेला PCOD डेव्हलप होतो. तर ज्यावेळेला मनातूनच स्त्रीत्वाचा नकार आहे, जसं हिला आईवडिलांची जबाबदारी घ्यायची आहे, तर हिला आता बाकी काही नको आहेत कुठे अडथळे, ही जी काही तिची ॲम्बिशन आहे, म्हणजे जबाबदारी दुसरी कुठली नको तयार नाहीये. किंवा हा एक मस्क्युलाईन विचार आहे ना आपल्याकडे. काय आहे की जबाबदारी आपण असं म्हणतो की पुरुष घेतो, पण आता बदलत्या काळामध्ये काय झालंय की स्त्री आणि पुरुष दोघंही घेतात. आता ह्याचा आपण असाही अर्थ नव्हतो की एखाद्याची परिस्थिती नाहीये आणि तिला ते करणंच भाग आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून ती की स्त्रीत्वाची जी भावना आहे त्यात तिला अडकायचं नाहीये. हे थॉट्स जेव्हा तिच्यामध्ये यायला लागतात त्याच वेळेला तिच्यात PCOD आपल्याला दिसतो. किंवा काही मुलींमध्येही असं असतं, किंवा काही घरांमध्ये अजूनही असं आहे की मुलगा मुलगी भेदभाव, कुठंतरी तिच्यावर सतत असा बॉदरेशन आलेलं असतं की आम्हाला मुलगा हवा होता, ही मुलगी झाली. कुठंतरी लहानपणी हा जो काही तिच्या सबकॉन्शियस माइंडला ह्याचा इफेक्ट झालेला असतो आणि तिच्या मनात यायला लागतं, मी जर मुलगा झाले असते तर कदाचित आजी आजोबांनी मला जवळ घेतलं असतं, किंवा ही जबाबदारी मी पार पाडू शकले असते. हा जो काही एक हे आहे, म्हणजे स्त्रीविषयीची जी आत्मीयता किंवा आपण स्त्री आहोत त्याचा जो अभिमान किंवा त्याचा ॲक्सेप्टन्स, हा जेव्हा असं आम्ही आमच्या होमिओपॅथीमध्ये ह्याला सायकोडायनॅमिक्स म्हणतो, 80 ते 85% रुग्णांमध्ये हे आम्हाला दिसून येतं. प्रत्येक वेळेलाच हे खरं होतं असं नाही, पण खूप वेळा जेव्हा हिस्ट्री घेतली जाते तेव्हा असे विविध प्रकारचे कारणं आपल्याला दिसून येतात. हा एक आजार तुम्ही आता सांगितलात PCOD, त्यासारखे अजून कुठले आजार आत्ताच्या मुलांमध्ये तुम्हाला जास्ती आढळत आहेत? हो, मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये जर खूप वेळा आढळून येणारा आजार म्हणाल तर ऑटिझम किंवा ADHD ज्याला आपण म्हणतो, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर असं ज्याला म्हटलं जातं. ते जरा एक्सप्लेन करून सांगा ना. हो, ऑटिझम म्हणजे काय असतं की स्वमग्नता. स्वमग्नता म्हणजे काय की त्या मुलाला त्या सराउंडिंगचं भान नसतं की सराउंडिंगमध्ये काय चाललंय. ह्याची काय लक्षणं म्हणजे सुरुवातीपासून दिसू शकतात का, ओळखता येऊ शकतं का? हो, नक्कीच. ऑटिझम हा पहिल्या वर्षभरातच आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे मला तर असं वाटतं की ही काळाची आता गरज झाली आहे. प्रत्येक पालकांना मूल जन्माला आल्यानंतर हे आपण बघितलंच पाहिजे की हे जर पहिल्या वर्षभरात त्याचं डायग्नोस झालं, योग्य वेळेत जर तुम्ही बालरोग तज्ज्ञांकडून त्याचं डायग्नोसिस करून घेतलं, तर नक्कीच ते मूल लवकरात लवकर यातून बाहेर पडतं. खूपदा असं होतं की माझ्याकडे तर अशा कित्येक आजी मी बघितलेले आहेत की मूल लवकर बोलत नाही, म्हणून त्याला कुठे पोपटाचं पाणी प्यायला दे, आणि ते करून सगळे त्यांचे जे काही घरगुती प्रयोग असतात, कुठे आणखीन काही हे लाव ते लाव असं करून, म्हणजे बोलत नाही म्हणून, चाटणं दे, म्हणून मग असं सगळं करून थकल्यानंतर मग ते उपचार पद्धतीकडे येतात, कोणतीही उपचार पद्धती असो. आणि त्यावेळेला त्याचं जेव्हा निदान होतं त्यावेळेला पालक खूप पॅनिक होतात की माझं मूल ऑटिस्टिक आहे, स्वमग्न आहे, हे त्यांना ॲक्सेप्टच नसतं. आणि मग त्याला स्वीकारण्याची त्यांची तयारी नसल्यामुळं आधीच तर स्वमग्न आहे, त्याला सराउंडिंगचं भान नाही आहे. त्याची लक्षणं काय दिसून येतात साधारण पहिल्या वर्षातली, म्हणजे कसं ओळखायचं हे? ऑटिझममध्ये काय असतं की जेव्हा आपण जे काही त्याचे माइलस्टोन्स आहेत की जसं 3-4 महिन्यात मूल हुंकार दिलं पाहिजे, आपण त्याला बोलवतो तेव्हा रिॲक्ट झालं पाहिजे, तर ऑटिस्टिक मुलांमध्ये हे आपल्याला दिसून येत नाही. बाकी त्याची फिजिकल हे होत असते, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी लक्षणं आहेत, पण ही काहीतरी नेहमीच्यापेक्षा वेगळी लक्षणं अशी असतात. काही मुलं असतात की जी फक्त रडतच राहतात, कंटिन्युअस रडत असतात की काहीही केलं तरी ते शांत होत नाहीत. आपल्याला हे जर काही असं वेगळं लक्षात आलं, किंवा मी त्याला हाक मारते, एखाद्या मुलाला आपण हाक मारतोय तर त्याला तो योग्य प्रतिसाद देत नाहीये, किंवा वारंवार एखाद्याच खेळण्याशी तो परत 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 तेच खेळणं त्याला हवं असतं. काही मुलांमध्ये तर थोडंसं पुढं गेल्यानंतर, म्हणजे 2 वर्षानंतर वगैरे असं दिसून येतं की तो फक्त आपले आई वडील किंवा जे काही आपल्या आजूबाजूची मुलं आहेत त्यांच्यापुरताच कम्फर्टेबल असतं ते मूल. नवीन कुणी आलं
त्याला स्ट्रेंजर अँझायटी असं म्हणतात किंवा फिअर असते त्यांना स्ट्रेंजर्सची, तर त्यावेळेला ते घाबरून जातं किंवा त्यांच्याशी व्यक्त होत नाही. असे बरेच विविध त्याच्यामध्ये आपल्याला पैलू दिसून येतात. योग्य वेळी जर पालकांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी बालरोग तज्ज्ञांकडून जर त्याचं निदान केलं तर नक्कीच यातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. होमिओपॅथीमध्ये ह्याच्यावर उपचार आहेत का? नक्कीच उपचार आहेत. आणि हे उपचार करत असताना आम्ही असं मानतो की आईची मनस्थिती, ती ज्या वातावरणामध्ये तिची प्रेग्नन्सी तिला राहिलेली आहे आणि ती पुढे प्रोसेस झालेली आहे, तिचा तो सगळा प्रेग्नन्सीचा पिरियड, ह्या सगळ्याचा अभ्यास आम्ही करतो. त्यावेळेला तिची मनस्थिती कशी होती. काही वेळेला खूपदा आम्हाला असं दिसतं की आई प्रेग्नंट आहे पण अगदी 9व्या महिन्यापर्यंत तिच्या डोक्यात अनेक चक्र चालू आहेत, काही ना काही करायचं आहे, काही ना कुठंतरी तिच्या प्रत्येक विचाराचा परिणाम त्या बाळावर होत असतो. म्हणून जे आपण आपल्याला आपल्या आज्या किंवा हे सांगायच्या की चांगलं वाचत जावं, चांगला विचार करावा, अगदी त्यासाठीच असेल मला वाटतं, नाही का? अगदी खरंय. त्याचा परिणाम कुठं ना कुठं तरी त्या बेबीजवर, बाळांवरती होत असतो आणि त्यातूनच हे आजार आत्ता ह्याच्यामध्ये खूप आम्हाला आढळून येत आहेत. मॅडम, आता तुम्ही बोललात ते अगदी तान्ह्या बाळांविषयी किंवा लहान मुलांविषयी, पण असे पण काही प्रॉब्लेम्स असतात की जे ओल्ड एजची जी लोक असतात की जे बेड रिडन असतील म्हणा किंवा ज्यांना काहीतरी आजार झालाय आणि ते घरात एकटेच आहेत, तर त्यांना सुद्धा असे काही आजार, मानसिक आजार मी म्हणते, की असे सुद्धा आपल्याला जाणवत असतील, तर त्याविषयी पण थोडंसं आम्हाला सांगा. हो, सध्या अटेन्शन सिकिंग हा एक जो काही आजार आहे की एकटेपणाची भावना, जसं आपण मगाशी बोललो की मुलगा सून दोघांनाही वेळ नाही, नातवंड आहे पण ते आपल्यामध्येच बिझी आहे, क्लासेस आहेत किंवा त्याचं काही रुटीन लाईफस्टाईल आहे, तर याच्यामध्ये काय होतं की बोलायला जेव्हा कुणी नाही त्यावेळेला काही ना काही मग आपल्यातच विचार करायला लागून काही ना काही आजार आपल्याला व्हायला लागतात किंवा मला काहीतरी तुला सांगायचं आहे, हे जर मला तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे तर मग कुठंतरी जसं आपण म्हणतो की हे दुखतं ते दुखतं, खूप तक्रारी करायला सुरुवात होतात मिळवण्यासाठी, की त्यांना थोडंसं म्हातारपणामध्ये काय असतं की आपल्याला एक आधार हवा असतो. आपण म्हणतो की म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा त्यांना काय हवं असतं की 2 शब्द गोड बोलले आणि थोडासा आधार दिला की त्यांना पुरे होतं. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये असं झालंय की त्यांना मुलाला किंवा त्यांचे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना वेळच नाही, असं खूपदा दिसून येतं. एस्पेशली बेड रिडन जेव्हा ते असतात तेव्हा परत 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 ते करून त्याच गोष्टीमुळे कदाचित नातेवाईकही कंटाळलेले असतात. यामध्ये त्या रुग्णाचा काही दोष नसतो, यामध्ये त्या रुग्णाचाही काही दोष नाही आणि मी तर असं म्हणेन की नातेवाईकांचाही काही दोष नाही. प्रत्येकाला जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येकाला आपले व्याप आहेत, पण कुणीतरी यावं, आपली चौकशी करावी. ज्या वेळेला मी आजारी असते तेव्हा कुणीतरी माझी चौकशी, ही सहज भावना आहे. आणि जेव्हा तो पेशंट बेड रिडन होतो त्यावेळेला हे नेहमीचंच आहे असं म्हणून नकळत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कदाचित त्यांचे औषधोपचार किंवा त्यांचे जे काही शुश्रूषा आहे ती वेळेवर केली जात असेल, पण जे मायेचे शब्द त्यांना हवे असतात ते दिले जात नाहीत आणि मग ह्या रुग्णांमध्ये काही ना काहीतरी मानसिक लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्यावरती सुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप चांगले आपण उपचार करू शकतो आणि त्यातून ते पेशंट खूपदा बाहेर आलेलेही आम्ही बघितलेले आहेत की अगदी बेड रिडन आहेत पण तो पेशंट बेड रिडन का झाला, कोणत्या कारणामुळे त्याला हा आजार झाला, ह्याचा पूर्ण अभ्यास करून जेव्हा उपचार केले जातात तर त्यातून नक्कीच ते पेशंट बाहेर येतात. अच्छा. आणि आपण असं म्हणतो की होमिओपॅथी हे खूप जुनाट आजारांवरती सुद्धा प्रभावी उपचार पद्धती आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना की कुठले जुनाट आजार ह्याच्यामुळे बरे होऊ शकतात? खरं तर जुनाट आजारच असं मी म्हणणार नाही, तर अगदी शीघ्र ज्याला ॲक्यूट डिसीजेस आपण म्हणतो ह्यामध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप प्रभावीपणे काम करतं. अगदी सर्दी, खोकला किंवा डोकेदुखी असेल, दाढदुखी असेल, कितीही ॲक्यूट असू दे की जो सुरुवात झाल्या जर पेशंट आपल्याकडे आला आणि योग्य प्रकारे त्याची जर आपल्याला हिस्ट्री मिळाली, याच्यामध्ये दोघांचंही कौशल्य आहे, पेशंटनं हिस्ट्री देणं आणि त्या होमिओपॅथनं ती हिस्ट्री प्रॉपर घेणं. म्हणजे पेशंटनी आपल्याविषयी पूर्ण नीट सांगितलं पाहिजे. नक्कीच. आणि याच्यामध्ये होमिओपॅथचं ऑब्झर्वेशनही आहे की तो त्या आजाराला कसा रिॲक्ट होतो. जसं जुनाट आजारांकडे तर आपण जाऊच, पण एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की दाढदुखीसाठी माझ्याकडे जर एखादी मुलगी आली आणि मला तिला पेनकिलर नाही द्यायची, मला तिला होमिओपॅथीनंच बरं करायचं आहे, तर मी विचार करताना तिला असं करणार की ती दाढदुखी जेव्हा तिला तो आजार असतो त्यावेळेला ती कशी रिॲक्ट होते. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती, दाढदुखीचे जर 4 पेशंट आले तर एखादी व्यक्ती खूप आरडाओरडा करेल, दुखतंय दुखतंय दुखतंय, एखादी मुलगी खूप रडेल,
खूप जोरजोरात रडेल, एखादी मुलगी आतल्या आत मुसमुसत राहील, म्हणजे सहन करेल. सहन करत राहील, पण तिच्या चेहऱ्यावरून आपल्याला ते जाणवतं की हिला किती वेदना आहेत हे आपल्याला जाणवतं. ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास करून आपण औषध दिलं तर अगदी काही मिनिटातच त्या पेशंटला बरं वाटतं. अच्छा. आणि जुनाट आजारांमध्ये सुद्धा असं आहे की कुठलाही आजार एका ठराविक काळापेक्षा जर तो लांबवला गेला तर तो जुनाट होतो. मग सायनस आहे, डायबिटीस आहेत, किंवा किडनी स्टोन्स आहेत, पाईल्स आहेत, अपेंडिक्स आहे, असे केसापासून पायाच्या नखापर्यंतचे पुष्कळ आजार आहेत. काय होतं की एकदा होमिओपॅथीकडे येतानाच ती मुळात आधी उशिरा येतात. जर उशिरा येताना 7, 8, 9 वर्ष जर त्या आजाराला झाले असतील तर त्याला निघतानाही तेवढा आपल्याला वेळ देणं भाग असतं, कारण त्याच्यावर अनेक प्रकारचे औषधोपचार केलेले गेलेले असतात, त्या आजाराचं मूळ स्वरूप बदललं गेलेलं असतं आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवरही झालेला असतो की परत परत त्याच तसं मी तुम्हाला थायरॉइडबद्दल सुद्धा सांगू शकते. हायपोथायरॉइडिझममध्ये सुद्धा असं होतं की तीच औषधं घेऊन घेऊन जेव्हा रुग्ण कंटाळतो की आता मला कुठंतरी पुरे आहे किंवा बास होतंय असं जेव्हा होतं त्याच वेळेला ते होमिओपॅथीकडे येतात. त्यामुळे त्यांची पूर्ण मानसिकता किंवा हा आजार कसा सुरू झाला याचा अभ्यास करून जेव्हा आम्ही उपचार करतो त्याला थोडासा वेळ आम्हाला त्या रुग्णांनी देणं अपेक्षित असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही मॅजिक नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये कुठलाही चमत्कार नाही आहे. आपण सायंटिफिकली जातो, त्या आजाराच्या लक्षणानुसार परत एकदा दबलेली काही लक्षणं असतात ती वर आली तर त्याचा अभ्यास करून त्यावेळेला त्या रुग्णाची मानसिकता कशी आहे त्याचा अभ्यास करून प्रत्येक वेळेला जेव्हा फॉलोअप घेतले जातात त्यावेळेला जुनाट आजारांपासून सुद्धा रुग्ण चांगल्या प्रकारे मुक्त होऊ शकतो. अरे वा, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की कुठल्याही आजाराची सुरुवात ही पेशंटच्या मनापासून होते किंवा त्या व्यक्तीच्या मनापासून होते. अगदी बरोबर. तर तुम्ही हिस्ट्री घेताना हेच मला वाटतं सुरुवातीला लक्षात घेता आणि मग तुमची उपचार पद्धती त्याला लागू होते. गद्रे मॅडम, तुम्ही इथे आलात आणि होमिओपॅथी आणि आजार ह्याच्याविषयी अतिशय छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मीही आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. इंद्रधनुष्य